नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। या बुलेटिनमध्ये आपण बातम्या विस्ताराने पाहणार आहोत। विरोधकांना त्रास देणं हा सत्ताधाऱ्यांचा दृष्टिकोन असं म्हटलेलं आहे शरद पवारांनी। ठाकरेंची बॅग तपासल्याच्या प्रकारावर पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे। तर परभणीमध्ये माझी बॅग तपासण्यात आली होती असं उत्तर अजित पवार यांनी दिलं आहे। मुख्यमंत्री शिंदेची बॅग तपासण्यात आली होती असं अजित पवारांकडून सांगण्यात आलंय। असं आहे की सत्ता त्यांच्या हातात आहे, या सत्तेचा वापर कसा करायचा हे त्यांनी ठरवले। विरोधकांना त्रास देणं हेच सत्ताधाऱ्यांचा एकंदर दृष्टिकोन आहे, हे सहन करावं लागेल। त्याच्याबद्दलची नाराजी व्यक्त करणं आवश्यक आहे। या पद्धतीची वर्तणूक विरोधकांना दिली जाते ही फसवणूक ठरली असं मला वाटत नाही। आपण बॅगा तपासलेल्या आहेत। मागं मी परभणीला असताना माझ्या बॅगा त्यावेळेस तपासल्या होत्या। पूर्ण अधिकार बॅगा तपासायचा आहे। आत्ता पण मी जातो। मागच्या लोकसभेला स्वतः मुख्यमंत्र्यांच्याही बॅगा तपासल्या। शेवटी आम्ही प्रचाराला कुठेही गेल्यानंतर निवडणूक आयोगाने सांगितलेलं आहे का ह्यांनी तक्रार केली, विरोधकांनी अशा प्रकारची तक्रार केली की पोलिसांच्या मदतीने ह्या सगळ्या गोष्टी होतात। तर आमच्याबरोबर जर पोलिसांच्या गाड्या असतील तर त्याही तपासा, आमच्याही गाड्या तपासा।